नमस्कार. शुभ दीपावली. आणि या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आज आपण बघणार आहे की आपण आपले नेटवर्थ, ज्याला आपण निव्वळ मालमत्ता म्हणतो, ते कशी कॅल्क्युलेट करायचे आणि नेटवर्थ कॅल्क्युलेट करत असताना कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची. चला तर मग एक पेन्सिल आणि एक पेपर घ्या आणि तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती असणारा बॅलन्स, तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट्स बँकेत असलेल्या त्याची टोटल, तुमच्याकडे असणारं गोल्ड आणि सिल्वर त्याची बाजारभावाची किंमत, त्यानंतर तुमचं म्युच्युअल फंड्सचा पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन, बॉन्ड्सचं व्हॅल्युएशन आणि इक्विटीमध्ये जर आपण काही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन. जेव्हा गोल्ड आणि सिल्वरचं तुम्ही व्हॅल्युएशन करता त्यावेळेस घरात असलेले दागिने किंवा ऑर्नामेंट्स त्याचं व्हॅल्युएशनमध्ये इन्क्लुजन करू नका, ते व्हॅल्युएशनमध्ये धरू नका, कारण त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर करत नाही आहोत. या सर्वाची टोटल करा आणि या सर्वाची टोटल केल्यानंतर तुमच्या समोर जो आकडा येणार आहे तो तुमचा असणार आहे ॲसेट्सची टोटल, आणि त्या टोटलमधून तुम्ही घेतलेल्या कर्जांची टोटल वजा करायची. कर्ज सर्व प्रकारचे असू शकतात. तुमचं पर्सनल लोन, तुमचं हाऊसिंग लोन, तुमचं मित्रांकडून घेतलेलं कर्ज, या सर्व कर्जांची टोटल करून तुमच्या ॲसेट्स जी मालमत्ता आहे त्यातनं हे कर्जांची टोटल वजा केल्यानंतर येणारी जी रक्कम आहे ती तुमची असणार आहे निव्वळ मालमत्ता. त्याला आपण म्हणतो नेटवर्थ ऑफ इंडिव्हिज्युअल. हा आकडा एक पेपरवर लिहून ठेवा आणि हा आकडा पुढच्या दिवाळीला किती वाढतोय आणि तुमचं नेटवर्थ ह्या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीला किती वाढलेलं आहे हे बघा. आणि ते जर चांगलं वाढलं असेल तर तुम्ही केलेली गुंतवणूक आणि तुमचे ॲसेट्स चांगले ॲप्रिशिएट होत आहेत, याचा अर्थ हा होऊ शकतो. किंवा तुम्ही तुमचे कर्ज कमी करत आणलेले आहे, याचा अर्थ हा पण होऊ शकतो. आणि मग जर या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं जर नेटवर्थ वाढलं असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.